पाटण तालुक्यातील सध्या मोठी बातमी। पाटण तालुका हादरला। 2 शाळकरी मुलीवर अत्याचार, दोन्ही घटनेमुळे संतापाची लाट। सविस्तर बातमी। पाटण तालुक्यात एकाच वेळी 2 अत्याचाराच्या खळबळजनक घटना समोर आल्या असून संपूर्ण परिसर हादरला आहे। या दोन्ही घटनांमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली घटना, एका शाळकरी मुलीवर दीर्घकाळ अत्याचार करण्यात आला असून ती आता 6 ते 7 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। दुसरी घटना, दुसऱ्या शाळकरी मुलीवर आरोपीने विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दोन्ही मुली अल्पवयीन व शाळकरी असून या गुन्ह्यामुळे सामाजिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दोन्ही प्रकरणामध्ये पाटण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। एका आरोपीला न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या दुहेरी घटनेमुळे पोलीस यंत्रणा हादरली असून दोन्ही प्रकरणात सखोल तपास सुरू आहे। यामुळे पाटण परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मुलं शाळा कॉलेजात जातात, पण तिथं काय घडतंय, काय शिकतायत, कोणासोबत फिरतायत यावर लक्ष ठेवणे आता काळाची गरज बनली आहे। पालकांनी जर वेळेवर लक्ष दिले नाही तर मुलांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि अशा घटना वारंवार घडण्याची भीती निर्माण होते। या सर्व घटनेचा अधिक तपास पाटण पोलीस करत आहेत। अशा गोष्टी घडू नये म्हणूनच आपल्या मुलांच्या संगतीकडे, वागणुकीकडे आणि त्यांच्या भावनिक स्थितीकडे लक्ष देणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे। फक्त शिक्षण पुरेसे नाही, योग्य मार्गदर्शन आणि वेळोवेळी संवाद ही तितकेच महत्त्वाचं आहे। अशाच महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।